हाय हॅलो नमस्कार. मी प्रियाज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आजची आपली रेसिपी आहे तळ्याची मिरची. तर ही बिन तिखटाची मिरची आहे. ज्या मिरचीचा ठेचा करतात ही ती मिरची आहे. इथे बघा मी मिरची धुवून स्वच्छ पुसून घेतलेली आहे. हिरवी मिरची, त्याचं आपण टोक काढून घेणार आहोत. शेवटचं जे टोक असतं ते आपण कट करून घेणार आहोत. मिरचीचं देठ नाही काढायचं याच्यामध्ये, आपल्याला ती तळायची आहे. त्यामुळे शक्यतो तळलेल्या मिरचीचं देठ काढतच नाही. तळायची म्हणजे तिला मी डीप फ्राय नाही करणार, मधून काप देऊन घेणार आहे. या मिरचीला मी मस्त मधून काप देऊन मी त्याच्यामध्ये मीठ भरणार आहे. मीठ भरते मी याच्यामध्ये. आता सगळ्या मिरच्यांना काप देऊन झालेला आहे. तुम्ही बघू शकता इथे मी मिरच्यांना मधून काप देऊन त्याचं जे शेवटचं टोक असतं ते मी काढून टाकलेलं आहे. शेवटचं टोक मी शक्यतो याच्यासाठी काढले कारण ते खूप वाकडं तिकडं असल्यामुळे ते नीट फ्राय होत नाही आणि मग ते खातानासुद्धा कसं तरी वाटतं. त्यामुळे मी प्रत्येक मिरचीचे देठ शेवटचं जे टोक असतं ते मी काढून घेतलेलं आहे. तर चला मीठ भरूया आपण याच्यामध्ये. शक्यतो जरा जास्तच मीठ भरायचं कारण अशी मिरची खारटच असते आणि खारट असल्यामुळे ती इझिली खायला पण छान लागते खारट अशी. आणि एखादी भाजी जर आवडली नसेल तर तुम्ही भाकरीसोबत ही भाकरीबरोबर सुद्धा तुम्ही नुसती ही मिरची खाऊ शकता. त्यामुळे जरा जास्तच मीठ भरून घ्यायचं याच्यामध्ये. अशा पद्धतीने मी मीठ भरते आहे. पाहू शकता तुम्ही सगळ्या मिरच्यांमध्ये मी जरा जास्तच मीठ भरलेलं आहे. इथे आपल्या मिरच्यांमध्ये मीठ भरून झालेलं आहे. ठीक आहे, चला फ्राय करून घेऊयात मिरच्या. कढई ठेवली आहे गरम करायला मी इथे गॅसवरती. त्याच्यामध्ये मी 2 पळ्या तेल टाकून घेणार आहे. कढई गरम झाली की आपण 2 पळ्या तेल टाकून घेऊया याच्यामध्ये. अशी मिरची वडापाव सोबत सुद्धा दिली जाते. मीडियम टू हाय हीटवर ह्याला फ्राय करून घेऊया आपण मस्त. डीप फ्राय नाही करायची, शक्यतो मी तरी अशीच फ्राय करते. तुम्हाला जर आवडत असेल वडापाव वगैरे बनवल्याच्यानंतर तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता. ओके, इथे मी मिरची फ्राय करते. बघू शकता पूर्णपणे आपली मिरची फ्राय होत आली. इथे बघू शकता झाली आहे ऑलमोस्ट आपली मिरची फ्राय. बघा छान मस्त कलर आला आहे मिरचीला. कुठेही कच्ची नाही राहिली आहे किंवा कुठे जास्त करपलीसुद्धा नाही आहे. मस्त फ्राय झाली आपली मिरची. इथे बनवून आहे तळलेली मिरची. अशा पद्धतीने मिरची नक्की बनवून पहा, खूप छान लागते. रेसिपी आवडली असल्यास लाईक करायला विसरू नका, कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी ज्या नवनवीन रेसिपी बनवेल त्या तुमच्यापर्यंत येतील.